GST काउन्सिलची 56वी मीटिंग 3 तारखेला दिल्लीमध्ये पार पडली। आमची पहिल्यापासून शासनाकडे, केंद्र सरकारकडे आणि फायनान्स मिनिस्टरकडे मागणी होती की GSTचे 5 दर होते, हे 5 दरामध्ये GSTना रिटर्न भरणे फार अवघड होतं। आमची पहिल्यापासून रेट होती की आम्हाला 2 रेट द्या। मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या झेंडावंदनमध्ये क्लिअर केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत 2 रेट ठेवणार आणि जास्तीत जास्त जनतेला ह्याचा लाभ कसा देईल ते आम्ही बघणार आहे। मंत्री गटाच्या मीटिंगमध्ये ठरलं की 2 रेट 5 आणि 18% रेट झालेला आहे। हा खरोखर देशाच्या दृष्टिकोनातून, आमच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक निर्णय शासनाने केलेला आहे। शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आमचं व्यापारी उद्योगाचं काम आहे। निश्चितच 22 तारखेपासून ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की 5%, 12%च्या वस्तू किंवा 18%च्या वस्तू 5%मध्ये आलेले आहे। आम्ही व्यापारी काय करतोय, बिल करताना बिल केलं जातं, खाली GST लावला जातो। GST 12% जिथं 18% लावतोय, 12% लावतोय, तिथं 5% लावला जाणार आहे। 12% ऐवजी 5% GST लावणार, 28% जिथं 18% आल्यानंतर 18% GST लावणार। त्यामुळे डायरेक्ट तो बेनिफिट हा ग्राहकांना आणि जनतेला मिळणार आहे। शासनाने दिलेलं वचन पाळणं ही आमची व्यापारी उद्योगाची जबाबदारी आहे। आमच्या मागणीनुसार शासनानं दर केलेले आहेत आणि मी एक ग्राहक आहे आणि मला देखील हा बेनिफिट मिळाला पाहिजे, ही माझी भावना पण आहे। जेजार संदर्भात एक संभ्रम असतो, त्यामुळे कुठेतरी जोपर्यंत जुना स्टॉक संपत नाही तोपर्यंत आहे त्या दराने विक्री होईल अशा पद्धतीचं काही संघटना म्हणून लागतात। नाही, कसं आहे, बऱ्याच व्यापाऱ्यांना ह्यात माहिती नाही। आता माहिती व्हायला लागलो, आम्ही माहिती करून द्यायला लागलो। आम्ही GSTच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो। अधिकारी म्हटले 2 दिवसामध्ये आपण ह्याच्या मेळावा घेऊन पूर्ण व्यापारी उद्योगाला कुठल्या पद्धतीने ते रेट लावायचे आहेत हे आपण त्याची कल्पना देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्या पद्धतीनं व्यापाऱ्यांची आमची भूमिका काय, रेट वरती असणार आहे, MRP फक्त बदलणार आहे। आमचा विक्रीचा रेट आहे फायनल आहे। खाली जे आम्ही 12% GST लावत होतो त्याच्याऐवजी तो 5% GST लागणार आहे। 28% लावतो त्याच्याऐवजी 18% लागणार आहे। त्यामुळे ह्याचा बेनिफिट जनतेला मिळणारच आहे। खाली आम्ही MRP जरी इन्क्लुझिव्ह ऑल टॅक्सेस असली तरी MRP कमी करून GSTच्या रेटमध्ये बदल करून ही वस्तू विकली जाणार आहे। त्यामुळे आमच्या मार्जिनमध्ये कुठेही घट होणार नाही किंवा त्याचा आम्हाला तोटा होणार नाही, फक्त MRP कमी होणार आहे। आणि ह्या MRPचा जो आमच्याकडं इनपुट टॅक्स आम्ही घेतलेला आहे त्याचा बेनिफिट कसा GST विभागाकडून घ्यायचा ह्या संदर्भात मीटिंग घेऊन क्लिअरिफिकेशन घेऊन निश्चितच ह्या व्यापाऱ्यांचा GSTमध्ये अडकलेले पैसे काढून द्यायचे आम्ही भूमिका घेणार आहोत आणि काढून देणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।